स्वागत आहे आपले आमच्या YouTube चॅनल गीताच ज्ञानमध्ये. म्हाडा पुणे मंडळाची 4186 घरांची लॉटरी सुरू आहे. आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून म्हाडा पुणे मंडळाच्या या लॉटरीतील जास्तीत जास्त प्रोजेक्ट विषयी माहिती घेऊन व्हिडिओ तयार केले आहेत. यातील रेडी टू मूव्ह टॉप 7 प्रोजेक्ट आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. हे ठरवताना आम्ही सर्वसामान्यांना चांगली घरे, सेलेबल बिल्डिंग, कनेक्टिव्हिटी तसेच अम्युनिटीज व इतर सुविधा आणि लिटिगेशन या सर्व गोष्टी लक्षात घेऊन हा व्हिडिओ बनवत आहोत. हे निष्कर्ष आमच्या गीताच ज्ञान चॅनलचे आहेत. कदाचित आपले विचार आणि गरज वेगळी असू शकते. आम्ही रेडी टू मूव्हची घरे जून 2026 पर्यंतची यामध्ये ऍड करत आहोत, कारण लॉटरी नंतरची विजेता झाल्यानंतरच्या प्रोसेसला काही वेळ लागू शकतो. तोपर्यंत ही घरे तयार होतील. आम्ही या टॉप रेडी टू मूव्ह मध्ये एक म्हाडासाठी वेगळी असलेली बिल्डिंग असून सुद्धा तिचा समावेश केलेला आहे, कारण ती रेडी टू मूव्ह आहे, लोकेशन चांगले आहे आणि 2 BHK चे जास्त फ्लॅट इथे दिलेले आहेत. नंबर 1 चा प्रोजेक्ट आहे सोलास्टा ए बिल्डिंग रावेत, स्कीम नंबर 909A आणि स्कीम नंबर 909B. या प्रोजेक्टचे लोकेशन आणि कनेक्टिव्हिटी चांगली आहे. हा प्रोजेक्ट रावेत येथे जिजामाता कॉम्प्लेक्स रोडवर आहे. या प्रोजेक्ट पासून रावेत हायवे 3 मिनिटे अंतरावर आहे. या प्रोजेक्टची प्रपोज कंप्लीशन डेट डिसेंबर 2025 आहे. या प्रोजेक्टवर कोणतेही लिटिगेशन नाही. या प्रोजेक्टमध्ये 14 फ्लॅट असून म्हाडाचे फ्लॅट सेलेबल बिल्डिंग मध्येच दिले आहेत. यात 1 BHK चे 5 फ्लॅट आहेत ज्यांना 3 बाल्कनी आहेत आणि 2 BHK चे 9 फ्लॅट आहेत ज्यांना 1 बाल्कनी दिलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे सर्व फ्लॅट 16 ते 20 फ्लोअरवर म्हणजेच हाय राईज फ्लोअरवर आहेत. या प्रोजेक्टमध्ये ग्राउंड अम्युनिटीज आणि रूफटॉप अम्युनिटीज दिलेल्या आहेत. या अम्युनिटीज म्हाडा विजेत्यांना मिळू शकतात. अधिक माहितीसाठी या प्रोजेक्टचा डिटेल व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे, तो आपण आमच्या चॅनलवर पाहू शकता. नंबर 2 चा प्रोजेक्ट आहे टॉप टॉवर्स वाकड, स्कीम नंबर 916. या प्रोजेक्टचे लोकेशन आणि कनेक्टिव्हिटी चांगली आहे. हा प्रोजेक्ट मुंबई सातारा हायवे जवळ सयाजी हॉटेल आणि फिनिक्स मॉलच्या बाजूला आहे. या प्रोजेक्ट जवळ प्रपोज मेट्रो स्टेशन असणार आहे. या प्रोजेक्टची प्रपोज कंप्लीशन डेट डिसेंबर 2025 आहे. या प्रोजेक्टवर कोणतेही लिटिगेशन नाही. या प्रोजेक्टमध्ये 1 BHK चे 25 फ्लॅट असून ते सेलेबल टॉवर मध्येच दिलेले आहेत. त्याची किंमत फक्त 14 लाख ते 14.5 लाख आहे, परंतु कार्पेट एरिया थोडासा कमी म्हणजे 357 आणि 381 स्क्वेअर फीट आहे. म्हाडाच्या सर्व फ्लॅटना बाल्कनी दिलेली आहे. या प्रोजेक्टमध्ये विविध प्रकारच्या अम्युनिटीज दिलेल्या आहेत. त्या अम्युनिटीज म्हाडा विजेत्यांना मिळू शकतात. अधिक माहितीसाठी या प्रोजेक्टचा डिटेल व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे, तो आपण आमच्या चॅनलवर पाहू शकता. नंबर 3 चा प्रोजेक्ट आहे विसोका किस्टोन ताथवडे, स्कीम नंबर 912A आणि 912B. या प्रोजेक्टचे लोकेशन थोडेसे आतमध्ये असूनही आम्ही हा प्रोजेक्ट 3 नंबरवर ठेवला आहे, कारण 1 करोडचा 3 BHK चा फ्लॅट आपल्याला 38 लाखांमध्ये मिळत आहे. हा प्रोजेक्ट जीवननगर ताथवडे येथे आहे. या प्रोजेक्टची प्रपोज कंप्लीशन डेट जून 2026 आहे. या प्रोजेक्टवर कोणतेही लिटिगेशन नाही. म्हाडाचे 6 2 BHK आणि 6 3 BHK फ्लॅट सेलेबल बिल्डिंग मध्येच दिलेले आहेत. म्हाडाच्या प्रत्येक फ्लॅटला बाल्कनी देण्यात आलेली आहे. या प्रोजेक्टमध्ये ग्राउंड अम्युनिटीज आणि रूफटॉप अम्युनिटीज दिलेल्या आहेत. त्या अम्युनिटीज म्हाडा विजेत्यांना मिळू शकतात आणि यामधील 3 BHK चे फ्लॅट रिअल 3 BHK आहेत. अधिक माहितीसाठी या प्रोजेक्टचा डिटेल व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे, तो आपण आमच्या चॅनलवर पाहू शकता. नंबर 4 चा प्रोजेक्ट आहे द कॅमेलिया फेज 1 वाकड, स्कीम नंबर 921. हा प्रोजेक्ट डांगे चौक रोडच्या जवळ प्राज इंडस्ट्रीज रोडवर आहे. या प्रोजेक्टची प्रपोज कंप्लीशन डेट जून 2026 आहे. या प्रोजेक्टवर कोणतेही लिटिगेशन नाही. यामध्ये म्हाडाचे 1 BHK चे 34 फ्लॅट सेलेबल बिल्डिंग मध्येच दिले आहेत आणि त्यातील काही फ्लॅट हाय राईज फ्लोअरवर दिलेले आहेत. म्हाडाच्या कोणत्याही फ्लॅटला बाल्कनी दिलेली नाही.
या प्रोजेक्टमध्ये ग्राउंड अम्युनिटीज, पोडियम अम्युनिटीज आणि रूफटॉप अम्युनिटीज सुद्धा दिलेल्या आहेत. त्या अम्युनिटीज म्हाडा विजेत्यांना मिळू शकतात. पुणे मेट्रो लाईन 3 पिंक लाईन या प्रोजेक्टच्या जवळून जाणार आहे. अधिक माहितीसाठी या प्रोजेक्टचा डिटेल व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे, तो आपण आमच्या चॅनलवर पाहू शकता. नंबर 5 चा प्रोजेक्ट आहे मेरिटन टॉवर आंबेगाव, स्कीम नंबर 925. हा प्रोजेक्ट कात्रज देहू रोड बायपास रोड जवळ आंबेगाव पठार रोडवर 1 मिनिट अंतरावर आहे. या प्रोजेक्टची प्रपोज कंप्लीशन डेट फेब्रुवारी 2026 आहे. या प्रोजेक्टवर कोणतेही लिटिगेशन नाही. इथे 2 BHK चे 16 फ्लॅट सेलेबल बिल्डिंग मध्येच दिलेले आहेत आणि म्हाडाच्या प्रत्येक फ्लॅटला 2 बाल्कनी दिल्या आहेत. या प्रोजेक्टमध्ये ग्राउंड अम्युनिटीज आणि रूफटॉप अम्युनिटीज दिलेल्या आहेत. त्या अम्युनिटीज म्हाडा विजेत्यांना मिळू शकतात. अधिक माहितीसाठी या प्रोजेक्टचा डिटेल व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे, तो आपण आमच्या चॅनलवर पाहू शकता. नंबर 6 चा प्रोजेक्ट आहे ANP नोवा बालेवाडी, स्कीम नंबर 884. हा प्रोजेक्ट बाणेर बालेवाडी रोड जवळ बाजीराव श्रीपती मार्गाजवळ आहे. या प्रोजेक्टची प्रपोज कंप्लीशन डेट डिसेंबर 2025 आहे. या प्रोजेक्टवर कोणतेही लिटिगेशन नाही. म्हाडासाठी वेगळी 11 फ्लोअरची बिल्डिंग आहे आणि यामध्ये 2 BHK चे 100 फ्लॅट देण्यात आले आहेत. म्हाडाच्या काही फ्लॅटना बाल्कनी दिलेली नाही आणि म्हाडा बिल्डिंगच्या बाजूला HDH आरक्षण असणारी बिल्डिंग असणार आहे. HDH आरक्षण म्हणजे झोपडपट्टी पुनर्वसन किंवा इतर पायाभूत सुविधा प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या कुटुंबासाठी ही घरे असणार आहेत. या सर्व गोष्टींमुळे हे लोकेशन चांगले असूनही हा प्रोजेक्ट आम्ही 6 नंबरवर ठेवला आहे. अधिक माहितीसाठी या प्रोजेक्टचा डिटेल व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे, तो आपण आमच्या चॅनलवर पाहू शकता. नंबर 7 चा प्रोजेक्ट आहे MJ ओपेरा वाकड, स्कीम नंबर 914. हा प्रोजेक्ट हिंजवाडी वाकड रोडला लागून असलेल्या पारखे वस्ती रोड जवळ आहे. या प्रोजेक्टची प्रपोज कंप्लीशन डेट ऑक्टोबर 2025 होती. या प्रोजेक्टवर कोणतेही लिटिगेशन नाही. मेट्रो लाईन 3 पिंक लाईन या प्रोजेक्टच्या जवळ असणार आहे. म्हाडाचे 12 2 BHK चे फ्लॅट सेलेबल बिल्डिंग मध्येच दिले आहेत, परंतु यातील 4 फ्लॅट पार्किंग स्लॉट मध्ये देण्यात आले आहेत आणि त्या फ्लॅटना बाल्कनी दिलेली नाही. उर्वरित 8 फ्लॅटना बाल्कनी देण्यात आली आहे, परंतु या सर्व 2 BHK फ्लॅटना एकच वॉशरूम देण्यात आला आहे. या सर्व गोष्टींमुळे हा प्रोजेक्ट 7 नंबरवर ठेवला आहे. हे फ्लॅट सेलेबल बिल्डिंग मध्येच असल्यामुळे विजेत्यांना अम्युनिटीज मिळू शकतात. अधिक माहितीसाठी या प्रोजेक्टचा डिटेल व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे, तो आपण आमच्या चॅनलवर पाहू शकता. आपल्याला आम्ही दिलेली ही माहिती जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि आता आपण आमच्या चॅनलला जॉईनही करू शकता. धन्यवाद.